नमस्कार मित्रांनो. एकदाचं गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. कारण नुकतंच शरद पवार साहेबांची राज्यसभेत निवड झाली आणि संजय राऊत साहेब यांची एक मोठी काळजी मिटली. पण दुसरी काळजी उभी राहिली. खरं तर त्यांच्या मागे सतत कसल्या न कसल्या काळज्या असतात. आता जी महत्त्वाची काळजी आहे आणि ज्यासाठी त्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे उद्धव साहेब यांना सुद्धा विधान परिषदेवर निवडून आणणं आणि एकदाचं हे घोडं न्हालं म्हणजे त्यांना हायसे वाटेल. खरं तर याच संजय राऊतमुळे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची ही अवस्था झाली. पण तरीही उद्धव साहेब काही त्यांचा पिछा सोडायला तयार नाही आणि हे एकमेकाला एकदम उत्तम आणि पूरक असे नेते आहेत की जे एकमेकाशी राहू शकत नाही. खरं तर मित्र, ज्या उद्धव साहेबांनी 20 वर्षापासून तर 25 वर्षापासून शिवसेनेचे कुठलेही उमेदवारीचं तिकीट त्यांच्या हाताखालून गेलं नाही आणि त्यांनी ज्यांना उमेदवारी द्यायची तेच त्यांनी दिली आणि ज्यांना पत्ता कट करायचा त्यांचा पत्ता कट केला. पण आज बघा काळाची महान गती कशी असते. आज त्यांना स्वतःला निवडून येण्यासाठी आटापटा करावा लागतो आणि याच्या त्याच्या विनवण्या कराव्या लागतात. याच्यावर एकदा व्यंगात्मकरित्या शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे एक नेते असं म्हणाले, जर उद्धव ठाकरे साहेबांना मतं कमी पडत असतील तर त्यांनी शिंदे साहेबांना भेटावं आणि ते नक्की त्यांना मदत करतील. म्हणजे यातून काय अवस्था उद्धव साहेबांची झाली आणि त्यांना निवडून येण्यासाठी कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना या महाराष्ट्रातल्या प्रमुख पक्षाचे हे नेते आज मात्र यांची अवस्था फार बिकट आहे. म्हणूनच काळाचा हा आघात महिमा असा म्हणावा लागेल आणि ह्या काळाच्या महिमाला उलटसुलट करणारे म्हणजे संजय राऊत. या राऊत साहेब हे आजचे खरं तर महाराष्ट्रातले यांना शकुनी मामाच म्हणावं लागेल की ज्यांनी शिवसेना चौपट केली आणि उद्धव ठाकरे यांना अशा पद्धतीने त्यांनी इकडे तिकडे पळायला सुरुवात करायला लावली. तेव्हा मित्र बघा कसं राजकारण असतं आणि कालचं सोनं कसं आज मातीमोल ठरतं हे बघत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की जे शिवसेना या पक्षाचे प्रमुख नेते ज्यांनी आत्तापर्यंत कितीतरी लोकांना आमदार खासदार केलं, कितीतरी लोकांना मंत्रिपद दिलं आणि कितीतरी लोकांना पुढे आणलं, त्या उद्धव ठाकरे साहेबांना आज स्वतःच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतं कमी पडत आहेत आणि त्यांना काँग्रेसचे पाय धरावे लागतात, त्यांना शरद पवारांचे भेटी घ्यावं लागतात आणि एक दिवस असा येईल की त्यांना शिंदे सेनेसुद्धा पाय धरावं लागतील आणि मगच ते एखाद वेळी निवडून येऊ शकतील. बघूया पुढे काय काय होतं ते. नमस्कार.